आपण NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल माहिती कव्हर करू. NPS एक खूप चांगला रिटायरमेंट प्लॅन आहे. यामध्ये PF आणि EPF पेक्षा चांगले रिटर्न तर मिळतातच, तसेच हा एक्झम्प्ट आणि एक्झाम कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे यात खूप प्रकारे टॅक्स पण वाचतो. सर्वात महत्त्वाचे, तुमचा बिझनेस असेल किंवा स्वतःची प्रॅक्टिस असेल तरी तुम्ही यात पैसे गुंतवून तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतात. या प्रॉडक्टबद्दल सर्वांना खूप कन्फ्युजन आहे की यात इन्व्हेस्टमेंट कशी होते, कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, यात टॅक्स बेनिफिट कसे मिळतात, रिटायरमेंटपर्यंत किती पैसा जमा होतो, रिटायरमेंटला प्रत्येक महिन्याला किती पैसा मिळतो, एकत्रितरित्या काही रक्कम हातात येते का, अशी आणि अजून खूप काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण माहिती असलेले मराठीमधील व्हिडिओ तुम्हाला मिस करायचे नसतील तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा. चला तर मित्रांनो, पहिले समजून घेऊ NPS काय आहे. व्हॉट इज NPS? NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. याच्या नावातच पेन्शन आहे. यामध्ये आपल्याला 2 प्लॅन मिळतात. एक Tier 1 प्लॅन जो एक पेन्शन प्लॅन आहे आणि दुसरा Tier 2 प्लॅन जो एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. उदाहरणार्थ, जसे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला GPF मिळायचे तसे काम Tier 2 प्लॅन करतो आणि जसे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला पेन्शन मिळायचे ते काम Tier 1 प्लॅन करतो. दोन्ही प्लॅनबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू, पण प्रथम आपण NPS बद्दल थोडी माहिती घेऊयात. NPSची सुरुवात 2004 मध्ये झाली. 2004 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या एम्प्लॉईसाठी ही स्कीम लॉन्च केली होती. यामध्ये तुम्ही रेग्युलर जे कॉन्ट्रीब्युशन कराल त्या पैशांची गुंतवणूक केली जाईल आणि रिटायरमेंटपर्यंत जी रक्कम जमा होईल त्यातील काही अमाऊंट तुम्ही विड्रॉ पण करू शकाल. तसेच राहिलेल्या किंवा पूर्ण अमाऊंटवर तुम्हाला पेन्शन पण चालू करता येईल. त्यानंतर 2009 मध्ये PFRDA कडे ही स्कीम सुपूर्द करण्यात आली. मग त्यांनी ती सर्वांसाठी ओपन पण केली. PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, जी NPS रेग्युलेट करते आणि त्यावर कंट्रोल पण ठेवते. उदाहरणार्थ, इन्शुरन्स सेक्टर IRDA रेग्युलेट करते, शेअर मार्केट SEBI रेग्युलेट करते, बँकिंग सेक्टर RBI रेग्युलेट करते, तसेच पेन्शन सिस्टीमला PFRDA रेग्युलेट करते. ही स्कीम सर्वांसाठी ओपन झाल्यामुळे नॉर्मल व्यक्ती पण जर त्याची इच्छा असेल तर ह्यामध्ये आता इन्व्हेस्ट करू शकतो. NPS मध्ये गुंतवणुकीसाठी वय मर्यादा 18 ते 65 असणे आवश्यक आहे. जर तुमचे वय 18 ते 65 वर्षांच्या आतील असेल आणि तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग करू इच्छिता, तुम्हाला टॅक्स पण वाचवायचा आहे आणि तुम्ही शेअर मार्केटसारखी खूप मोठी रिस्क पण टाळू इच्छिता, तर NPS तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. आता बघूयात यामध्ये कमीत कमी किती गुंतवणूक करता येते. यामध्ये 500 रुपये डिपॉझिट करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकतात. त्यानंतर दरवर्षी कमीत कमी 500 रुपये तरी तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील. दरवर्षी हे जे कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे ते तुम्ही जमा करू शकले नाही तर तुमचे अकाउंट डॉर्मंट म्हणजेच इनॅक्टिव्ह होईल. उदाहरणार्थ, समजा मागील 3 वर्षापासून तुम्ही पैसे भरलेले नसतील तर तुमचे अकाउंट डॉर्मंट होईल आणि तुम्हाला ते रिॲक्टिव्ह करायचे असेल तर मागील 3 वर्षाची बाकी भरून तुम्ही ते ॲक्टिव्ह करू शकाल. लक्षात ठेवा, जर पुढच्या वर्षी तुमची सॅलरी वाढली किंवा तुम्हाला तुमचे कॉन्ट्रीब्युशन वाढवायचे आहे तर तुम्ही ते पण वाढवू शकता. म्हणजे NPS मध्ये तुम्हाला हवी तशी तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता प्रश्न आहे, आपण गुंतवणूक केलेला पैसा मॅनेज कोण करतो किंवा आपल्या पैशांचे व्यवस्थापन कोण बघतो? यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 7 फंड मॅनेजर्सला अपॉइंट केले आहे, जे NPS मध्ये आलेला पैसा मॅनेज करू शकतात. या 7 फंड मॅनेजर्समध्ये LIC, HDFC पेन्शन फंड, UTI म्युच्युअल फंड, SBI पेन्शन फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि कोटक महिंद्रा बँक येतात. या 7 फंड मॅनेजर्समधून कोणत्या फंड मॅनेजरने तुमचा फंड मॅनेज केला पाहिजे हे तुम्ही निवडू शकतात. त्याचबरोबर फ्युचरमध्ये तुम्हाला तुमचा फंड मॅनेजर बदलायचा असेल तर तुम्ही तो पण बदलू शकता. आता बघूयात NPS मध्ये गुंतविलेल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट कुठे होते किंवा NPS मध्ये पैसे नेमके कुठे गुंतविले जातात. NPS मधील गुंतवणूक 4 श्रेणींमध्ये विभागली जाते. पहिली कमी जोखीम म्हणजे लो रिस्क, दुसरी मध्यम जोखीम म्हणजे मॉडरेट रिस्क, तिसरी जास्त जोखीम म्हणजे हाय रिस्क आणि चौथी खूप जास्त जोखीम म्हणजे व्हेरी हाय रिस्क. लो रिस्क ॲसेटमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, ज्याला G क्लास असे म्हटले जाते. मॉडरेट रिस्कमध्ये कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, ज्याला C क्लास असे म्हटले जाते. हाय रिस्क ॲसेट क्लासमध्ये इक्विटी किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, ज्याला E क्लास असे म्हटले जाते. व्हेरी हाय रिस्क ॲसेट क्लासमध्ये अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्समध्ये इन्व्हेस्ट केले जाते, ज्याला A क्लास असे म्हटले जाते.
एक लाखमध्ये तुमच्या पूर्ण गुंतवणुकीच्या फक्त 5% अमाऊंटच तुम्ही गुंतवू शकतात, कारण हे व्हेरी हाय रिस्क ॲसेट आहे. अल्टरनेट इन्व्हेस्टमेंटचे उदाहरण जर बघायचे झाले तर यामध्ये येतात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. NPSमध्ये ॲसेट अलोकेशन म्हणजे मालमत्ता वाटप कसे होते. NPSमध्ये इन्व्हेस्टरला पूर्ण स्वातंत्र्य आहे की ते त्यांच्या पैशाचा किती पर्सेंटेज इक्विटीमध्ये जाईल, किती पर्सेंटेज कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जाईल, किती गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जाईल आणि किती अल्टरनेटिव्ह फंड्समध्ये जाईल हे ठरवू शकतात. NPSमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टर्सजवळ 2 पर्याय उपलब्ध आहे. त्या 2 पर्यायामधून ते निवड करू शकतात. एक म्हणजे ॲक्टिव्ह चॉईस आणि दुसरा आहे ऑटो चॉईस. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा किती भाग किंवा किती पर्सेंटेज कुठे इन्व्हेस्ट व्हावा हे निवडता येते. ऑटो चॉईसमध्ये तुम्हाला हे करायची गरज नाही. तर पहिले आपण ॲक्टिव्ह चॉईसबद्दल माहिती घेऊ. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये पर्सेंटेज डिसाईड करण्याचे फ्रीडम तर आहे, पण ह्यामध्ये एक लिमिटेशन पण आहे. यात वयाच्या 50 वर्षांपर्यंत इक्विटीमध्ये जास्तीत जास्त 75% गुंतवणूक करता येते. म्हणजे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील 100% इक्विटीला कधीच देऊ शकत नाही. यात जसे तुम्ही 50 वर्षाचे पूर्ण व्हाल त्यानंतर इक्विटीमधील तुमची गुंतवणूक दरवर्षी 2.5% कमी होत जाईल आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स व कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये ट्रान्सफर केली जाईल. हे यासाठी केले जाते कारण इक्विटीला हाय रिस्क मानले जाते आणि जसेही वय वाढते तशी प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता कमी होत जाते असे मानले जाते. हे असे तुम्हाला अति रिस्क घेण्यापासून वाचवण्यासाठी केले जाते. जसे तुम्ही 60 वर्षाचे पूर्ण व्हाल तुमची इक्विटीमधील गुंतवणूक ही 50%वर स्थिर होईल. या व्यतिरिक्त बाकी जे पर्सेंटेज तुम्ही सेट कराल ते एका वर्षात तुम्हाला 2 वेळा बदलता. ॲक्टिव्ह चॉईस नंतर आता बघू ऑटो चॉईस ऑप्शनबद्दल. यात जर कधी तुम्हाला माहिती नाही की कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती पैसे जायला हवे तर तुम्ही ऑटो चॉईस सिलेक्ट करू शकता. ऑटो चॉईसमध्ये पण तुम्हाला 3 ऑप्शन सिलेक्ट करायला मिळतात. त्यातील एक आहे ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. हा फंड जास्त जोखीम किंवा जास्त रिस्क घेणाऱ्यांसाठी असतो. त्यानंतर येतो मॉडरेट लाईफ सायकल फंड. हा फंड मध्यम जोखीम घेणाऱ्यांसाठी असतो. आणि मग तिसरा ऑप्शन ज्याचे नाव आहे कॉन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंड. हा फंड कमी जोखीम घेणाऱ्यांसाठी. ऑटो चॉईसमधील तिन्ही ऑप्शनबद्दल सविस्तर माहिती घेऊ. यात पहिले येतो ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड, जो की जास्त जोखीम घेण्याची तयारी असणाऱ्यांसाठी असतो. यामध्ये जर तुम्ही वय वर्ष 35 किंवा कमी असाल तर तुमची इक्विटीमधील गुंतवणूक टक्केवारी जास्तीत जास्त 75%च ठेवता येते. यामध्ये तुमची इक्विटीमधील गुंतवणूक दरवर्षी 4%ने कमी होत जाते आणि 55व्या वर्षापर्यंत ती 15%वर येऊन स्थिर होते. ऑटो चॉईसमधील दुसरा ऑप्शन म्हणजे मॉडरेट लाईफ सायकल फंड, जो की मध्यम जोखीम घेणाऱ्यांसाठी योग्य आहे. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही वय वर्ष 35 किंवा कमी असाल तर तुमची इक्विटीमधील गुंतवणूक टक्केवारी जास्तीत जास्त 50% ठेवता येते. त्यानंतर दरवर्षी तुमचे इक्विटीमधील गुंतवणूक 2%ने कमी होत जाईल आणि तुमच्या वयाच्या 55व्या वर्षापर्यंत ती 10%वर येऊन स्थिर होईल. जर कधी तुम्ही बिलकुलच रिस्क घ्यायला तयार नसाल तर ऑटो चॉईसमधील तिसरा ऑप्शन, जो की कॉन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंड आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा ऑप्शन कमी जोखीम घेणाऱ्यांसाठी योग्य आहे. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही वय वर्ष 35 किंवा कमी असाल तर तुमची इक्विटीमधील गुंतवणूक टक्केवारी जास्तीत जास्त 25%च ठेवता येते. त्यानंतर दरवर्षी तुमची इक्विटीमधील गुंतवणूक 1%ने कमी होत जाते आणि तुमच्या वयाच्या 55व्या वर्षांपर्यंत ती 5%वर येऊन स्थिर होते. आता आपण NPSमधून पैसे काढणे किंवा पैसे विड्रॉल करण्याचे वेगवेगळे ऑप्शन बघू. हालाकी यात पार्शियल विड्रॉल आणि पार्शियल एक्झिट हे ऑप्शन पण अवेलेबल आहेत. पण सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की जर हा पेन्शन प्लॅन किंवा रिटायरमेंट प्लॅन आहे तर हा तुम्हाला रिटायरमेंटच्या आधी पैसे विड्रॉ करायला अलाउड करणार नाही. तर यात लॉकिंग कालावधी हा 60 वर्षांपर्यंत आहे. पण तुम्हाला वाटले तर तुम्ही 70 वर्षांपर्यंत हा कंटिन्यू पण करू शकतात. म्हणजेच तुम्ही 70 वर्षांपर्यंत तुमचे मंथली कॉन्ट्रीब्युशन भरणे कंटिन्यू ठेवू शकतात. किंवा याला तुम्ही 70 वर्षांपर्यंत डेफर्ड म्हणजे स्थगित पण करू शकतात. डेफर्ड किंवा स्थगित करणे म्हणजेच तुम्ही तुमचे मंथली कॉन्ट्रीब्युशन 60व्या वर्षी बंद करून 70व्या वर्षांपर्यंत तुमचे पैसे यात इन्व्हेस्टेड. तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही त्यावेळेच्या किमतीच्या जास्तीत जास्त 60% रक्कम एकत्र काढू शकता आणि राहिलेल्या 40% रकमेचे तुम्हाला कंपल्सरी पेन्शनच घ्यावे लागेल, ज्यात प्रत्येक महिन्याला एका पर्टिक्युलर अमाऊंटचे पेन्शन तुमच्या अकाउंटवर जमा केले जाईल. आणि यातील 60% अमाऊंट एकत्र न घेता जर तुम्हाला ती 10 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये पुढील 10 वर्षात
मिळत राहावी असे वाटत असेल तर तेही पॉसिबल आहे. समजा तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही खूप कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला नाही किंवा तुम्ही ते उशिरा सुरू केले होते आणि आत्तापर्यंत तुमच्या NPS अकाउंटमध्ये 2 लाखांपेक्षा कमी रक्कम जमा झाली असेल तर तुम्ही ती पूर्ण रक्कम एका वेळेस काढू शकता. आत्तापर्यंत आपण बघितले 60 वर्षापर्यंत विड्रॉल तर अलाउड नाही आहे, पण आधी सांगितल्याप्रमाणे प्री मॅच्युअर विड्रॉल तर आजकाल सर्व स्कीममध्ये उपलब्ध असते आणि यात पण आहे. प्री मॅच्युअर विड्रॉलसाठी तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन द्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या कॉन्ट्रीब्युशनच्या 25% अमाऊंटच विड्रॉ करू शकाल. तुमचे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे बऱ्याच वेळा कितीतरी कंपनीजमध्ये पण NPS अलाउड असते आणि तुम्ही व तुमचा एम्प्लॉयर दोघे तुमच्या NPS मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असतात. तर त्या केसमध्ये तुम्ही एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन काढू शकत नाही आणि स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधूनच 25% रक्कम काढू शकता. ते पण पूर्ण आयुष्यात 3 वेळा, तेही 5-5 वर्षांच्या अंतराने. यातून तुम्हाला रक्कम काढता येते. हे पैसे काही ठोस कारण असेल तरच काढता येतात, जसे की गंभीर आजारावरील खर्च किंवा मुलांचे लग्न किंवा मुलांचे उच्च शिक्षणावरील खर्च, घर बनवणे वा रिपेअर करणे, बिझनेस चालू करणे वा स्किल डेव्हलपमेंटवरील खर्च करणे असेल तर तुम्ही हे पैसे विड्रॉ करू शकता. ही तर झाली प्री मॅच्युअर विड्रॉवलबद्दल माहिती. एक प्री मॅच्युअर एक्झिट म्हणून पण ऑप्शन आहे. याचा काय अर्थ होतो त्याबद्दल माहिती घेऊ. जर तुमचे NPS अकाउंट चालू आहे पण 60 वर्षाच्या आतच तुम्हाला रिटायर व्हायचे आहे आणि NPS अकाउंटमधून पेन्शन सुरू करायचे आहे तर तो ऑप्शन पण उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला NPS अकाउंट 10 वर्ष ॲक्टिव्ह ठेवावे लागेल किंवा त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. यात तुम्ही जास्तीत जास्त 20% रक्कमच काढू शकतात आणि 80% रकमेची तुम्हाला पेन्शनच चालू करावी लागते. या केसमध्ये जर तुमची टोटल व्हॅल्यू 1 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही 100% अमाऊंट विड्रॉ करू शकता. तर प्री मॅच्युअर विड्रॉलमध्ये तुम्ही पैसे काढल्यावरही तुमचे NPS अकाउंट चालू राहते, पण प्री मॅच्युअर एक्झिटमध्ये जर तुम्ही रिटायरमेंट लवकर घेतली तर तुमचे NPS अकाउंट बंद होईल आणि तुम्हाला पेन्शन येणे लगेच चालू होईल, जसे की ती तुम्हाला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर चालू होते. आता आपण सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टॅक्स बेनिफिटबद्दल माहिती घेऊ. NPS हा एक्झम्प्ट आणि एक्झम कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे यात केलेले कॉन्ट्रीब्युशन टॅक्स फ्री असते, यात मिळणारा रिटर्न टॅक्स फ्री असतो आणि ज्यावेळेस फायनली तुम्ही यातून विड्रॉल घेतात त्यावेळेस येणारी रक्कम पण टॅक्स फ्री मिळते. पण यातला एक भाग तरीही टॅक्सेबल असतो, तो आपण समजून घेऊ. पण त्याआधी आपण टॅक्स डिडक्शन समजून घेऊ. सेक्शन 80CCD सबसेक्शन 1 मध्ये तुम्ही 1.5 लाखाचे डिडक्शन घेऊ शकतात, जो की 80C पार्टच आहे. म्हणजे ह्यामध्ये केलेले कॉन्ट्रीब्युशन तुम्ही 80C मध्ये क्लेम करू शकता, जे की फक्त 1.5 लाखांपर्यंतच अलाउड आहे आणि त्यापेक्षा जास्त अमाऊंटचे डिडक्शन तुम्ही 80C अंतर्गत घेऊ शकत नाही. पण NPS मुळे ॲडिशनल 50,000चे डिडक्शन पण तुम्ही क्लेम करू शकतात, जे की सेक्शन 80CCD सबसेक्शन 1B च्या अंतर्गत येते. म्हणजे 1.5 लाखाचा 80C अंतर्गत मिळालेले डिडक्शन आणि 50,000चे ॲडिशनल डिडक्शन मिळून टोटल 2 लाखाचे डिडक्शन तुम्ही यात घेऊ शकता. अजून जर तुमची कंपनीमध्ये पण NPS चालते आहे आणि तुमचा एम्प्लॉयर पण तुमच्या NPS अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन जमा करत असेल आणि तुम्ही पण कॉन्ट्रीब्यूट करत असाल तर एम्प्लॉयर किंवा कंपनी कॉन्ट्रीब्युशन पण तुम्ही क्लेम करू शकतात सेक्शन 80CCD सबसेक्शन 2च्या अंतर्गत. पण लक्षात ठेवा, हे बेसिक प्लस DAच्या 10% जास्त असू शकत नाही. यात तुमच्या कंपनीला पण बेनिफिट आहे, कारण की जे कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर किंवा कंपनी देते ते त्यांच्या बिझनेस एक्सपेन्सेसमध्ये दाखवून पण टॅक्स क्लेम करू शकतात. ते पण बेसिक प्लस DAच्या 10% जास्त असू शकत नाही. आता मागे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे तर समजले की मागील 1 वर्षात तुम्ही NPS मध्ये जे पण कॉन्ट्रीब्युशन करा ते तुम्ही वेगवेगळ्या डिडक्शनमधून क्लेम करू शकता, ज्यावर कुठलाही टॅक्स लागत नाही. त्यावर जो रिटर्न येतो तो पण टॅक्स फ्री असतो आणि नंतर जी अमाऊंट तुम्ही विड्रॉ करता तीही टॅक्स फ्री आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे एक कॅच आहे. विड्रॉ तर तुम्ही 60% अमाऊंटच करत आहे आणि जो 40% पैसा आहे त्याचे तुम्ही पेन्शन घेणार आहे. तर जे मंथली पेन्शन आहे ते तुमच्या इन्कमचा पार्ट बनेल आणि त्यावर तुम्हाला दरवर्षी टॅक्स भरावा लागू शकतो. हा टॅक्स तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे ॲप्लिकेबल होईल, पण त्या व्यतिरिक्त सर्व काही टॅक्स फ्री आहे. आणि आता तुम्हाला हे माहिती झाले आहे की NPS कंपनीजमध्ये पण लागू शकतो आणि एम्प्लॉयर प्लस एम्प्लॉई दोन्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. पण जरुरी नाही की EPF प्रमाणे इक्वल कॉन्ट्रीब्युशन करावे लागते. यात अनइक्वल कॉन्ट्रीब्युशन पण करता येते, ज्यात तुमचा एम्प्लॉयर एखादी वेगळी रक्कम कॉन्ट्रीब्यूट करतो आणि तुम्ही वेगळी
किंवा असेही होऊ शकते एम्प्लॉयरच कॉन्ट्रीब्यूट करतो आहे आणि तुम्ही काहीही करत नाही आहात, किंवा तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत आहात आणि एम्प्लॉयर काहीही करत नाही आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे NPS मध्ये 2 प्रकारचे अकाउंट असतात. एक आहे Tier 1 अकाउंट आणि दुसरे आहे Tier 2 अकाउंट. आत्तापर्यंत आपण जे पण बेनिफिट्स बघितले ते Tier 1 अकाउंटबद्दल होते. Tier 1 अकाउंटमध्येच तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतात. पण मित्रांनो, Tier 2 अकाउंटमध्ये पण तुम्हाला काही फायदे मिळतात, जसे की यात कोणताही लॉक इन कालावधी नाही. यात तुम्ही कधीही पैसे टाकू शकतात आणि गरज लागेल त्यावेळेस विथड्रॉ पण करू शकता. यात कुठलीही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटची अट नाही. यात तुम्ही 10 रुपये पण गुंतवू शकतात. पण यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये कुठलीही सूट मिळत नाही आणि हा फुल्ली टॅक्सेबल गुंतवणूक पर्याय आहे. याचा अर्थ हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड प्लॅनच आहे. म्युच्युअल फंड पण या पद्धतीनेच काम करतो. जेव्हा वाटेल तेव्हा पैसे टाका आणि गरज असेल तेव्हा विथड्रॉ करा आणि काढा, तर जो प्रॉफिट असेल तो तुमचा इन्कम समजला जाऊन त्यावर टॅक्स लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Tier 2 अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याकडे ॲक्टिव्ह Tier 1 अकाउंट असणे आवश्यक आहे. NPS अकाउंट उघडायचे